आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। आपल्या आईने आपल्याला मारलं, आपल्याला दुःख होतं। आपली आई आपल्याला रागवली, आपल्याला दुःख होतं। आपले बाबा आपल्याला काहीतरी बोलले, आपल्याला दुःख होतं, आपण रुसून बसतो। पण खऱ्या अर्थानं जीवन जगत असताना त्या आई वडिलांना कधीच वाटत नसतो। प्रत्येकाचं लक्ष कानाचे पडदे उघडे ठेवू नये का? आपल्या आई वडिलांना कधीच वाटत नसतं आपल्या मुलाचं वाईट व्हावं, आपलं मुलाचं वाटोळं व्हावं। त्यांच्या मनामध्ये असतं माझं लेकरू घडावं, म्हणून आपले आई वडील आपल्याला आणि आपले शिक्षक आपल्याला कधीतरी शिक्षा करत असतात। पण त्या शिक्षेमधूनच खऱ्या अर्थानं उद्याचे साने गुरुजी आणि उद्याचे झंबर शेठ घडत असतात। सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे श्यामच्या आईने नेमकं काय केलं। श्यामची आई श्रीमंत होती, श्यामची आई उच्चविभूषित होती। अरे श्रीमंत श्यामची आई म्हणजे कोंड्याचा मारा खाऊन आपल्या लेकराला घडवणारी माऊली होती। पण घडवत असताना खऱ्या अर्थानं संस्कारांचा परिपाकही देत होती। एक दिवस श्यामच्या आईकडे म्हणजे यशोदा माईकडे 4-5 मुलं धावत आली आणि ती मुलं उत्तरू लागली, अहो तुम्हाला माहितीये आम्ही पोहायला जातो पण तुमच्या श्यामला पोहताच येत नाही। मुलं जोरजोरात हसायची। आईनं पहिल्या दिवशी पाहिलं, बाजूला कानामागं टाकलं, दुसऱ्या दिवशी पाहिलं, कानामागं टाकलं, तिसऱ्या दिवशी छोटी छोटी मुलं धावत आली आणि सांगू लागली तुमच्या श्यामला पोहता येत नाही, आम्हाला पोहता येतं, आणि जोरजोरात हसू लागली। आईनं ते चित्र पाहिलं, आईच्या मनामध्ये विचार आला, अरे माझ्या श्यामला पोहता येत नाही, सगळी मुलं त्याच्याकडे कुचितपणे पाहतायत, माझ्या श्यामचं जीवन घडलं पाहिजे, माझं श्यामचं जीवन बहरलं पाहिजे, फुललं पाहिजे। आणि त्याच दिवशी हातामध्ये एक काठी घेतली आणि श्यामला हाताशी पकडलं। श्याम रडत होता, त्याला पाण्याची भीती वाटत होती, तरी मात्र त्या माऊलीनं श्यामचा हात धरला आणि वेगानं आपल्या विहिरीकडे जाऊ लागली। विहिरीच्या कठाड्यावर बसली, श्यामला आतमध्ये सोडला। विहिरीमध्ये श्याम घाबरला, जोरात किंचाळू लागला, आईची आर्त हाक येऊ लागली। पण आई मात्र सांगत होती, नाही श्याम, तुला 1 तास तरी त्यामध्ये पोहायचंय, त्याशिवाय बाहेर पडता येणार नाही। श्याम जवळ यायचा, आईच्या जवळ यायचा, आईला धरायचा, डोळ्यातून खळखळ अश्रू ओघळायचे, सांगायचं आई मला बाहेर काढ, आई मला बाहेर काढ, आई मला भीती वाटते, आई मला बाहेर काढ, मी मरेल ग, आई मी मरेल, मला बाहेर काढ। पण डोळ्यातले अश्रू सुद्धा त्या आईला सांगत होते आणि आई पुढचा फटका मारत होती, श्यामला पुन्हा आतमध्ये पाठवत होती। 1 तास श्याम आतमध्ये पोहत होता, काठावर आला की आईचा फटका खात होता। संध्याकाळ झाली, मात्र ती श्यामची आई यशोदा माई मात्र श्यामला खांद्यावर घ्यायची, आपल्या मांडीवर झोपवायची आणि तिळाच्या तेलानं मालिश करायची। पण पाहता पाहता काहीच वर्षामध्ये श्याम पोहण्यात अव्वल झाला। या पुढचा प्रसंग सांगतो। ज्यावेळेस श्यामची आई आजारी होती, तापानं फणफणली होती, पावसाळ्याचे दिवस होते, कसलीच सांगता येत नव्हती, प्रत्येक गोष्टीची भ्रांत होती, आई जगेल की मरेल सांगता येत नव्हतं। आणि त्यावेळी वैद्य आले, वैद्यांनी आईला तपासलं आणि त्याच वेळी वैद्यांनी सांगितलं काही करून ही औषधं वेळेत आणावी लागतील, ही औषधं घेऊन यावी लागतील। अरे बाहेर तर कोसळणारा धबधब्याप्रमाणे पडणारा पाऊस होता, काय करावं? पण तरी श्यामनं हातामध्ये पिशवी घेतली, शेजारच्या गावी औषध आणायला गेला, वैद्यानं सांगितलेलं औषध घेतलं। येताना नदी पार करायची होती, प्रचंड पाऊस वाढला होता, वरून येणाऱ्या पाण्यामुळे पाहता पाहता नदीची पुराची अवस्था निर्माण झाली होती। आता त्या पाण्याकडे कुणी यायला तयार नव्हतं। श्यामनं ते पाहिलं, साने गुरुजींच्या मनात विचारांचं चक्र फिरलं, अरे माझ्या आईपर्यंत ते औषध पोचायला हवं, माझी आई नाही तर मरेल, काय करावं? आईचा चेहरा डोळ्यासमोर होता, आई डोळ्यासमोर दिसत होती, गेलं पाहिजे। मनामध्ये विचारांची परिकष्टता निर्माण झाली आणि शेवटी निर्णय घेतला, नाही एकतर आपण राहू, नाही तर माझी आई जगली पाहिजे, या पाण्यामधून पोहून पार जायचं। आपल्या कंगरेला असणाऱ्या करगोट्याला त्यांनी ती पिशवी बांधली आणि पोहत पाहता पाहता आपल्या आईच्या जवळ आले, नदी पोहून पार केली। इथं एकच विचार करा, जर आईनं त्यावेळेस शिक्षा केली नसती, आईनं डोळ्यातलं पाणी पाहून माघारी आले असते, तर श्याम पोहून पार करू शकला नसता। आणि जर श्याम पोहून पार झाला नसता, श्यामची आई जगू शकली नसती। अरे आई ज्यावेळी मारत असते ना, आपले शिक्षक आपल्याला मारत असतात ना, त्यावेळी मनाशी एकच भाव ठेवा, आज आपल्याला शिक्षा होते, पण या शिक्षेमधून उद्या आपण घडणार आहोत, उद्या आपण बहरणार आहोत,